हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. परमेश्वराने पुन्हा एकदा आज या सकाळच्या समयी त्याचं पवित्र वचन ऐकण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला दिली, त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. चला, ही वेळ आहे देवाचं वचन ऐकण्याची. आपला विषय जो कंटिन्यू चालू आहे, जाणीव होण्याची देणगी, या विषयाच्या आज आम्ही अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहोत. म्हणून प्रियानो, आतापर्यंत आम्ही अद्भुत गोष्टी देवाच्या वचनातून ऐकल्या. शास्त्र हे बोलतं, येशू ख्रिस्ताने शिष्यांना अद्भुत गोष्टी शिकवल्या, पण त्या त्यांना समजल्या नाही. काही गोष्टी येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर त्या त्यांना कळाल्या. ज्यावेळेस त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि जे येशूने त्यांना शिकवलं होतं ते त्यांना नंतर समजलं. आम्ही आतापर्यंत दोन गोष्टी देवाच्या वचनातून ऐकल्या. पहिली गोष्ट, जे तुमच्याद्वारे घडणार त्याची जाणीव आम्ही इतरांना करून दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, जे तुम्ही बोललात ते घडून येईल याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि आज तिसरी गोष्ट आम्ही ऐकणार आहोत, सेवकाची भौतिक अपूर्णता ओळखून पूर्ण करणारी व्यक्ती आम्ही बनावं. लक्षात ठेवा, आज जगात अनेक ठिकाणी भरपुरी आहे. धार्मिकाच्या घरी भरपुरी आहे, नाशवंत लोकांच्या घरी भरपुरी आहे. जगामध्ये अनेक गोष्टी लोकांना कळतात, पण ज्यावेळेस एक मंडळी सेवकाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहते, मग ती सेवेमध्ये अग्रेसर असेल, प्रार्थनेमध्ये अग्रेसर असेल, आत्मे जिंकण्यामध्ये ती पुढाकार घेणारी असेल, मंडळी वाढवण्यासाठी ती सदोदित पुढाकार घेणारी असेल, सर्व बाबतीत ती सेवकाबरोबर उभी राहते. पण एक सेवक त्याच्या भौतिक गरजा त्या अपूर्णतेमध्ये एक सेवक जीवन जगतो, त्यावेळेस मंडळीतील लोकांनी पास्टरांच्या भौतिक अपूर्णता ज्या आहेत त्या पूर्ण करणारी मंडळी बनली पाहिजे. जाणीव पाहिजे मंडळीला, की मंडळीने म्हणावं की पास्टर, माझ्याकडे सुंदर घर आहे, माझ्याकडे सुंदर गाडी आहे, माझ्याकडे सुंदर वस्तू आहेत, माझ्याकडे पाहिजे त्या साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, पास्टर तुमच्याकडे नाहीये. एक मंडळी तेव्हाच पूर्ण होते किंवा एक व्यक्ती तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळेस ती आपल्या सेवकाच्या भौतिक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. त्यावेळेस ती व्यक्ती मानवाच्या नजरेत नाही, देवाच्या नजरेत धन्य होते, कारण ती आपल्या सेवकाला ओळखते, याला याची गरज आहे. लक्षात ठेवा, अशी एक व्यक्ती बायबलमध्ये आहे की जिने सेवकाला नेहमी पाहिलं, तिने सेवकाचं परीक्षण केलं, तिने सेवकाची सेवा पाहिली, तिने सेवकाची आत्मिक अवस्था पाहिली, आर्थिक अवस्था पाहिली, भौतिक अवस्था पाहिली. पण या साऱ्या गोष्टीमध्ये त्या स्त्रीला, त्या कुटुंबाला, त्या बहिणीला दिसून आलं, माझ्या सेवकासाठी एका गोष्टीची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी ती स्वतः पुढाकार घेतलं. तिने आपल्या पतीला सांगितलं आणि आपल्या कुटुंबाला कळवलं, आपल्या दारात जो सेवक आहे, आपल्या मंडळीमध्ये जो सेवक आहे, देवाने जो आपल्याला दिला आहे, त्याची ही गरज आपण पूर्ण केली पाहिजे. एक वेळेस
पण सेवकाची गरज आपण पहिली पूर्ण करूया. शास्त्र असं बोलतं तिच्या विषयी, दुसरे राजे 4 अध्याय आणि वचन 8 पासून 10 पर्यंत जर वाचलं तर एक शुनेमकरी नावाची जी स्त्री आहे, ही स्त्री अतिशय धार्मिक होती, अतिशय प्रार्थना करणारी होती, अतिशय वचनाप्रमाणे जीवन जगणारी होती, देवाचं भय करणारी होती, देवाच्या समागमात चालणारी ती, आणि तिचा पती देवाचं मन ओळखणारी अशी सेवा ज्यावेळेस तिने निवडली, बायबल सांगतं तिच्या घरामध्ये परमेश्वराने एक सेवक पाठवला. ती सर्व गोष्टींनी भरपुरी होती, सर्व गोष्टींची परिपूर्ण होती, पण एक गोष्टीने अपूर्ण होती, तिला मूल नव्हतं. बायबल सांगतं साऱ्या जगाच्या गोष्टी तिच्याकडे होत्या, पण पोटचं फळ तिच्याकडे नव्हतं. आणि पहा देवाची योजना, ती सेवकाच्या भौतिक गरजा ओळखते आणि सेवक तिच्या पारिवारिक गरजा ओळखतो. काय म्हणतो देवाचं वचन, वाचूया. दुसरे राजे 4 अध्याय वचन 8 पासून 10 पर्यंत. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. शुनेम या नगरामध्ये तो गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. पहा बायबल सांगतं तिच्याविषयी, तिचं नगर, तिचा एरिया, तिचे लोक एवं तिचा सेवक तिच्याविषयी साक्ष देतोय. ती कोण आहे? थोर आहे. थोर. ती पैशाने मोठी नाहीये, ती धनाने मोठी नाहीये, ती वैभवाने मोठी नाहीये, ती कर्तृत्वाने मोठी नाहीये, ती आदर आतिथ्य करण्यामध्ये आणि मंडळीची आणि सेवकाची भौतिक गरज काय आहे ही ओळखण्यामध्ये तिला ती कृपादानाने भरलेली स्त्री होती. अनेक स्त्रिया प्रार्थना करतात, अनेक भाऊ सेवा करतात, पण ती कृपादान पाहिजे की या सेवकाला ह्या गोष्टीची गरज आहे, या बहिणीला त्या गोष्टीची गरज आहे, आणि माझ्या जवळ तर आहे, मग त्याचा उपयोग मी त्या गोष्टीसाठी करेन. बायबलमध्ये असं म्हणतो देव कोणाचाही ऋणी राहत नाहीये. जर तुम्ही ऑफरिंग मध्ये 100 रुपये जर टाकले तर 1000 रुपयाची व्यवस्था करणारा तो परमेश्वर आहे. मग तो देव तुम्हाला 10 पट 100 पट वापस देणारा देव आहे. मग या शुनेमकरी स्त्री थोर उगत झाली नाहीये, ही अशीच महिमा पावलेली स्त्री नाहीये, ही अशीच साक्ष पावलेली स्त्री नाहीये, ही अशीच धन्य म्हटलेली स्त्री नाहीये. हिने अगोदर खर्च केलं, आपलं जीवन खर्च केलं, आपली कमाई तिने खर्च केली, जी मिळकत तिच्याकडे होती, जे आदर आतिथ्य करणारं दान तिच्याकडे होतं, जे सेवा करणारं मन तिच्याकडे होतं, पाहुणचार करणारा आत्मा तिच्यामध्ये होता. एवढंच नव्हे, देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे करणारा स्वभाव तिने धारण केला होता. म्हणून ती थोर झाली. तिला धन्य म्हटलं शुनेमकरी स्त्रीला, तिला धन्य घरामध्ये म्हटलं, तिला धन्य चर्च मध्ये म्हटलं, तिला धन्य समाजामध्ये म्हटलं, तिला धन्य सेवकाच्या द्वारे म्हटलं, तिला धन्य तिच्या कुटुंबामध्ये म्हटलं. म्हणून तर नीतिसूत्र याचा 31व्या अध्यायामध्ये म्हणतं तिचा पती उठून तिला धन्य म्हणतो. तिची मुलंही तिची उठून काय करतात? प्रशंसा करतात. काय तुमची मुलं उठून तुम्हाला धन्य म्हणतात का? तुमचा पती उठून तुमची स्तुती करतो का? हा जगाच्या दृष्टीने करशील, वाव ब्युटिफुल आहे, खूपसूरत आहे, चांगली आहे, हे कधी म्हणतील? जास्त तुम्ही बाह्य स्वरूपाचा मेकअप केला ना, वाव फार सुंदर दिसते. नाहीये. धन्य पुरुष तिची अशी बाहेरच्या स्वभावाने, बाहेरच्या मेकअपाने, बाहेरच्या ब्युटिफुलने म्हटले तिची प्रशंसा करत नाहीये. ज्यावेळेस तू अंतुरणातून उठतो, आपल्या पत्नीकडे पाहतो, कारण ती पहाटे उठते, रात्र
सरत नाही, बायबल शब्द आहे रात्र सरत नाही, तीच उठते आणि आपल्या कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते. कोणत्या अन्न सामग्रीची? परमेश्वराचा संदेश ती आपल्या घरासाठी मागते. परमेश्वराचं वचन पहाटे उठून ते आपल्या कुटुंबासाठी मागते. प्रभू, माझ्या पतीला एक संदेश तू दे, माझ्या लेकरांना संदेश तू दे, माझ्यासाठी एक संदेश तू दे, माझ्या घराला पावित्र्य तू दे, माझ्या घराला आराधना करणारं बनव, माझ्या कुटुंबाला भय धरणारं तू बनव, माझ्या लोकांना आत्मिक लेकरांची देवा संतती तू बनव, माझ्या कुटुंबाला देवा निवडलेलं घर तू बनव. ही ती पहाटे उठून देवा मागते. आणि मागत असताना तिचा पती तिच्यासाठी प्रार्थना करतो. तुमचा पती उठून प्रार्थना करतो का? तुमची पत्नी तुमच्यासाठी उठून प्रार्थना करते का? तुमचे आई वडील तुमच्यासाठी लेकरांना प्रार्थना करतात का? धन्य तिला म्हटलं जिने देवाकडून मिळवलं, जिने देवाकडून मिळवलं तिला धन्य म्हटलं. जिने जगाकडून मिळवलं तिला धन्य म्हणत नाही. ही थोर स्त्री, बायबल सांगतो शुनेम या ठिकाणची एक शुनेमकरीण स्त्री, बायबल सांगतो घरातून धन्यपद तिला मिळालं, मंडळीतून धन्यपद तिला मिळालं, समाजाकडून तिला धन्यपद मिळालं. इतकंच नाही, सेवकाने तिच्याकडे पाहिल्यानंतर असं म्हटलं धन्य आहे. का धन्य झाली? तिने त्यास आग्रह करून जेवयास लागले. पुढे तो त्या वाटेने जात असताना तेव्हा तेथे जेवयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली. हे धन्य स्त्रीचे लक्षण आहे की माझ्या सेवकाची गरज काय आहे हे माझ्या पतीला दिसलं नाही, पण मला दिसलं, कारण देवाचं कृपादान माझ्यावरती आहे. देवाचा आत्मा माझ्यावरती आहे, सुसंकल्पाचा आत्मा माझ्यावरती आहे, ज्ञानाचा आत्मा माझ्यावरती आहे, समंजसपणाचा आत्मा माझ्यावरती आहे, कृपादानाचा आत्मा माझ्यावरती आहे, वचनाचा आत्मा माझ्यावरती आहे, आत्मे ओळखण्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे, कृपा प्रगट करण्याचा आत्मा माझ्यावरती आहे. मग जर एवढे कृपादान माझ्यावरती आहे, मग तुमच्या सेवकाची भौतिक गरज काय आहे हे जर कुटुंबाला जर ओळखता येत नाही, बहिणीला ओळखता येत नाहीये, भावाला जर ओळखता येत नाहीये, तर आम्ही देवाच्या कृपादानामध्ये नाहीये. ती स्त्री उगाच धन्य झाली नाही हो, कारण तिच्यावरती यशाच्या पुस्तकामध्ये 11 अध्याय वचन 1-2 प्रमाणे ते आत्मे तिच्यावरती होते, म्हणून ती धन्य झाली. धन्य तेव्हाच म्हणतात जेव्हा ती आपल्या मुलाला जन्म देते, कारण ती वांस होती, बायबल सांगतं. आणि वांस स्त्रीला धन्य कोणीच म्हणत नाहीये, पण मंडळीने तिला धन्य म्हटलं, सेवकाने तिला धन्य म्हटलं, शेजारच्याने तिला धन्य म्हटलं, समाजाने तिला धन्य म्हटलं, एवं बायबल मध्ये असं म्हणतं परमेश्वराने पण तिला धन्य म्हटलं. वांस असताना एवढं आशीर्वाद, एवढं मान सन्मान, एवढी लायकी वांस असताना मला तरी अजून पाहायला मिळाली नाही. पण त्या स्त्रीविषयी काय गौरव उद्गार बायबल मध्ये आहेत की आपल्या सेवकाकडे पाहिलं आणि पहिलं जेवणाची व्यवस्था तिने त्याच्यासाठी केली, पहिला आदर आतिथ्य. ज्या स्त्रीने सेवकाची भूक भागवली त्या स्त्रीला वचनाचा आशीर्वाद मिळतो. ज्या स्त्रीने सेवकाकडं पाहिलं आणि म्हटलं माझ्या सेवकाला अन्नाची गरज आहे, तो सेवक म्हणतो हिला वचनाची गरज आहे, हिला संदेशाची गरज आहे, हिला परमेश्वराच्या निरोपाची गरज आहे, हिच्यावरती परमेश्वराचा वरद असताची गरज आहे.
तिने पहिली गोष्ट केली, आपल्या सेवकाची भूक भागवली. नंतर पुष्कळ वेळ आल्यानंतर ती सेवकाची भूक भागवायची. एके दिवशी बायबलमध्ये असं म्हणतं, सेवक जात असताना तिचं लक्ष गेलं, माझा सेवक उन्हातान्हात जात आहे, माझा सेवक कष्टामध्ये जात आहे, माझा सेवक अतिशय कष्टामध्ये सेवा करत आहे. पण जात येत असताना तो कुठं झोपेल, तो कुठं राहील, त्याची व्यवस्था काय आहे, काय तो त्याच्या घरातून, तो त्याच्या चर्च मधून निघतो आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन सेवा करतो. एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये माझ्या सेवकाची काळजी कोण करेल? काय तो आराम करत आहे का? त्याला राहण्याची जागा आहे का? त्याला उतरण्याची जागा आहे का? असे विचार तिच्या मनामध्ये घोळत असताना ती आपल्या पतीकडे गेली, धन्य व्यक्तीकडे गेली, शहाण्या व्यक्तीकडे ती गेली, परमेश्वराचं मन मिळालेल्या व्यक्तीकडे ती गेली आणि पतीला म्हटली, स्वामी, हा जो सेवक आपल्या रस्त्यावरनं जात येत आहे, जो आपल्या घरी जेवणावर करण्यासाठी उतरत आहे, मी याचे परीक्षण केलं. मी ज्यावेळेस त्याला जेवणावर देते, ज्यावेळेस त्यासाठी भोजनाची व्यवस्था करते, तो जेवण करून तसा जात नाहीये. माझ्यासाठी देवाकडून वचन मागत आहे, माझ्यासाठी देवाचा संदेश तो मागत आहे, माझी गरज तो देवाकडे मागत आहे, माझ्यासाठी अभिषेक तो मागत आहे, माझ्यासाठी पवित्रताही तो मागत आहे, माझ्यासाठी कृपा तो मागत आहे, माझ्यासाठी वरदान तो मागत आहे. हा सेवक साधारण नाही. काय तिचा पती सेवकाला ओळखत नव्हता का? काय त्याने सेवकाला पाहिलं नव्हतं का? काय तो सेवकाबरोबर वार्तालाप करत नव्हता का? पण सेवकाचं महत्व तिने पतीला दाखवून दिलं की हा सेवक साधारण नाही, हा जात येत आहे. चला आपण एक काम करूया, आहे देवाने मुठभर आपल्याकडे दिलेलं आहे, जरी आपल्याकडे काही नाही तर आपण एक काम करूया, आपण कष्ट करूया, आपण घाम गाळूया, आपण काबाड कष्ट करूया आणि सेवकासाठी एक छोटस घर आपण बांधूया. का नाही? का नाही आपण हे करू शकत? आपली एवढी लायकी पण नाहीये की आपण सेवकासाठी घर बांधू शकत नाहीये. आपली एवढी योग्यता पण नाहीये का आपण एवढं काम छोटस करून वाटून घेऊ शकत नाहीये? काय म्हणतो वचन? फार सुंदर आहे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने तो जात आहे. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे, असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू. आपल्याकडे जागा पुष्कळ आहे. का नाही आपण एक छोटीशी खोली आपण त्याच्यासाठी बांधावी? उगाच धन्य म्हटलं नाही तिला. आपल्या सेवकाची भौतिक अपूर्णता ओळखणार मन चर्च तुम्हाला देवाने दिलंय का? तुमच्या सेवकाला कशाची गरज आहे? घराची गरज आहे ना? नाहीये? काही शोनेमकरीन स्त्री सारखं तिच्या पावलावर पाऊल ठेवून तो वाटा उचलण्याचं दान देवाने तुम्हाला, ते मन तुम्हाला, ती कृती तुम्हाला, ते आचरण देवाने तुम्हाला द्यावं यासाठी देवाने तुमची निवड केली का? ती आपल्या पतीला दाखवून देते आपल्याकडे जागा पुष्कळ आहे, आपल्याकडे जागा पुष्कळ आहे, आपल्या धाब्यावरती एक जागा आहे. आणि
त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्या ठेवू. असे त्या खोलीमध्ये आपण ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल. म्हणजे तो ज्या वेळेस आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. त्या खोलीमध्ये, त्या रूम मध्ये, त्या घरामध्ये तो येत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला, त्या खोलीमध्ये उतरला व तेथे निजला. त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले, त्या शुनेकरीस बोलावणार. त्याने तिला बोलाविले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला बघ, तू आमची निगा करण्यास एवढी मोठी तत्परता दाखवली. तू आमची काळजी घेण्यामध्ये, तू आमचा पाहुणचार करण्यामध्ये, तू माझ्यासाठी घराची व्यवस्था करण्यामध्ये एवढी तत्परता का दाखवली? तुझ्या प्रित्यर्थ, तुझ्यासाठी मी काय करावं? बायबल असं म्हणतं, तिने सांगितलं नाहीये पास्टर मला मुलगा नाहीये, मी वांझ आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हाला जीव घालते ना, मग माझ्यासाठी प्रार्थना करा, देवाने मला मुलगा देवा, असं म्हटलं का तिच्याविषयी? नाही. प्रियानो, ही जाणीव तिला झाली, की माझ्या सेवकाला घराची गरज आहे, माझ्या सेवकाला झोपडीची गरज आहे, माझ्या सेवकाला पत्र्याच्या शेडची गरज आहे, आणि मग माझ्याकडे आहे. चला ना, आपण दोघं जण काहीतरी करू त्या सेवकासाठी, जो आमच्या सुखामध्ये, जो आमच्या दुःखामध्ये अहोरात्र धावपळ करतो, जो आमच्या हर एक गोष्टीमध्ये सहभागी आहे. मग त्या सेवकासाठी मी का करू नये? बायबलमध्ये असं म्हणतं प्रियानो, पहिले योहानाचे पत्र 2 अध्यायामध्ये, 4 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, आपला बंधू गरजवंत आहे आणि आपल्याकडे संसाराची पुष्कळ साधनं आहे बर का. तुमच्याकडं तुमच्या सेवकाची गरज पूर्ण होईल एवढं सारं काही तुमच्याकडे आहे, पण तुमचा पास्टर तुम्हाला गरजवंत आहे हे तुम्हाला दिसत नाहीये. प्रत्येक पास्टर तुम्हाला बोलून दाखवणार नाहीये, दादा मला याची गरज आहे, ताई मला याची गरज आहे, हे तुम्ही ओळखलं पाहिजे. माझ्या सेवकाची भौतिक गरज काय आहे, पारिवारिक गरज काय आहे, कौटुंबिक गरज काय आहे, आर्थिक गरज काय आहे, हे ओळखण्याचं दान परमेश्वरा मला तू दे. ती देणगी प्रभू मला दे. ती देणगी शुनेकरीन स्त्रीला दिली, परमेश्वराने ते मन तिला दिलं. आम्ही स्वतः घर बांधतो, आम्ही स्वतः घरात राहतो, पण आमचा सेवक भाड्याच्या घरात राहतोय. काय याची काळजी नाहीये मंडळीला? माझा सेवक कुठून रेंट देत असेल, कुठून तो भाडं देत असेल, कुठून त्याच्या घराची तो व्यवस्था करत असेल. जर मंडळी ऑफरिंग देत नाहीये, मंडळी जर टाईट्स देत नाहीये, माझा सेवक कशी गरज पूर्ण करत असेल? कधी विचार केलाय मंडळींनी? आम्हाला मेंढपाळ पाहिजे, पण मेंढर दूध देत नाहीये, मग तो मेंढपाळ कसा जगेल? आमच्याकडे लाखो जरी आले, हजारो जरी आले, तरी आमच्या गरजा कधीच पूर्ण होत नाही. का? कारण आमच्याकडे ते मन नाहीये, मी माझ्या सेवकासाठी काहीतरी चांगलं करेल. परमेश्वर ऋणी राहत नाहीये. अहो, ज्यावेळेस त्या सुनेमकीन स्त्रीने घर बांधलं, त्यावेळेस देवाने सेवकाला सांगितलं, विचार तिला, तू एवढी तत्परता का दाखवली? काय गरज आहे? एवढं मोठं मन तू केलं, याच्या पाठीमागे तुझा उद्देश काय आहे? ती म्हटली, काही नाही देवा,
तुमची दासी सुखात नांदत आहे. ती म्हटली नाही मी वांज आहे. ती पास्टरला काय म्हणते, पास्टर तुमची दासी सुखात नांदत आहे. देव म्हटला नाही, तिला विचार. मग ती म्हणते दासीला पुत्र संतान नाहीये. ज्या घरात तिने व्यवस्था केली त्याच घरामध्ये त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली, देवा पुढच्या वसंत ऋतूमध्ये ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस तिच्या मांडीवरती पुत्र संतान खेळताना दिसेल. ती म्हणली छे छे स्वामी, आपल्या दासीच्या अशी वंचना करू नका, कारण मी माझ्या लोकांमध्ये सुखाने नांदत आहे. तो म्हटला नाही, ज्या देवाच्या सेवकाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यात एवढी तत्परता दाखवली ना, तो देव तुझी कुस ओपन करेल. तुम्ही सेवकासाठी करा, परमेश्वर तुमच्यासाठी करेल. काय आज तुम्ही तो एक निर्णय घेताल का? आज तुम्ही एक तो संकल्प करताल का? प्रभू शुनेमकरींच्या नंतर, बायबल मधल्या शुनेमकरींच्या नंतर या चर्च मधली शुनेमकरी मी बनायला तयार आहे. माझ्या सेवकाला प्रभू घराची गरज आहे सध्या. आहे देवाच्या कृपेने जागेची व्यवस्था केली आहे, पण प्रभू त्यांना घराची गरज आहे. नाही माझ्यासारखं 1 BHK मी बांधून देऊ शकत, पण प्रभू त्यांना एक साधारण पत्राचं शेड मी मारून देण्याची व्यवस्था मी करू शकतो. प्रभू माझी तेवढी ऐपत आहे. प्रभू माझी काळजी घेईल ना. लक्षात ठेवा प्रियानो, जोपर्यंत सेवकाची भौतिक अपूर्णता तुम्ही पूर्ण करत नाही, जोपर्यंत ही जाणीव तुम्हाला होत नाही, तोपर्यंत तुमच्या वैवाहिक जीवनातील आशीर्वाद, पारिवारिक जीवनातील आशीर्वाद, एकत्रितपणा परमेश्वर घडवून आणत नाही. हा, पती पत्नी माझा एकत्रितपणा, एक मन, एक विचार, एक स्वभाव घडून आणत नाही. तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. आज 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले माझा सेवक रेंटच्या घरामध्ये राहत आहे, आणि मंडळी या नात्याने मी जर ते करू शकत नाहीये, एक भाऊ या नात्याने मी करू शकत नाहीये, एक बहीण या नात्याने मी करू शकत नाहीये, एक आधार स्तंभ म्हणून मी जर करू शकत नाहीये, मला जाणीव नाहीये. प्रत्येक गोष्ट सेवक बोलून दाखवणार नाहीये. तुम्ही तुमच्या घराची व्यवस्था करता, सेवकासाठी कोण व्यवस्था करेल? तुम्ही तुमच्या साऱ्या गोष्टीची व्यवस्था करता, सेवकासाठी कोण पुढाकार घेईल? धन्य आहे ती स्त्री, तिला ती जाणीवाची देणगी परमेश्वराने दिली. तिला जाणीव झाली माझ्या सेवकासाठी घराची व्यवस्था पाहिजे. तो उन्हामध्ये येतो, थंडीमध्ये येतो, पावसामध्ये येतो, प्रत्येक ऋतूमध्ये माझा सेवक माझ्यासाठी संदेश परमेश्वराचा घेऊन येतो. आणि मग मी माझ्या सेवकासाठी काय एवढी तत्परता दाखवू नये? माझा सेवक जर माझ्यासाठी देवाकडे रडतोय, माझा सेवक जर माझ्यासाठी देवाकडे उपवास करतोय, माझा सेवक जर माझ्यासाठी देवाकडून संदेश मागतोय, मी का तत्परता दाखवू नये? मी का माझ्या पतीच्या समोर ही गोष्ट ठेवू नये? पण त्याला पतीही धन्य पाहिजे बरं, त्याला पत्नीही धन्य पाहिजे, त्याला ते मन पाहिजे. नाही तर असं मन आहे सारं मलाच पाहिजे, असं मन काय कामाचं आहे? ते मन काय कामाचं आहे की सारं मलाच पाहिजे? माझा सेवक उघड्यावर का असाना? माझा सेवक फक्त ओके एवढं पुरता नाही पाहिजे. बायबल मध्ये असं म्हणतो, तिने सेवकाची गरज ओळखली. शेवटची गोष्ट, चौथी गोष्ट, निवडलेल्यांसाठी विशेष जाणीव. तिसरी गोष्ट काय ऐकली आम्ही? सेवकाची भौतिक अपूर्णता पूर्ण करणारी जाणीव. चौथी गोष्ट, निवडलेल्यांसाठी
विशेष जाणीव. पेत्रा विषय बायबलमध्ये असं म्हणतं, मत्तेचं शुभवर्तमान 16वा अध्याय. लवकर वाचूया, बंद करूया, विषय आपल्याला संपवायचा आहे. मत्तेचं शुभवर्तमान 16वा अध्याय 18 आणि 19 वचन. कोणी वाचा लुकाचं शुभवर्तमान 22वा अध्याय वचन 32. लूक 16वा अध्याय 18 19. हा, आणखी मी तुला सांगतो तू पेत्रा आहेस आणि या खडकावरती मी आपली मंडळी रची व तिच्या पुढे काही चालणार नाही. बायबल सांगतो ज्यावेळेस पेत्राची निवड परमेश्वराने केली त्यावेळेस त्याला त्याची सेवा, त्याला त्याचं महत्व, त्याला त्याची जाणीव कधीच झाली नाही. पण एक वेळ अशी आली की परमेश्वराला त्याला त्याची जाणीव करून द्यावा लागली. तू कोण आहेस? शिमोन नाहीये. शिमोन म्हणजे भित्रा, पेत्र म्हणजे स्थिर. जोपर्यंत तुम्ही येशू मध्ये नव्हतात तोपर्यंत तुम्ही भित्रे होतात, पळकुटे होतात, नाशवंत होतात. पण आता ख्रिस्तात आल्यानंतर तुमची एक नवी ओळख आहे, एक नवी साक्ष आहे, एक नवी सेवा आहे, एक नवी जबाबदारी तुमच्यावरती आहे. मंडळीची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तू पेत्र आहेस आणि या खडकावरती मी माझी मंडळी रचीन. या मंडळी पुढं अधोलोकाचे काहीच चालणार नाही. जाणीव करून दिली पेत्राला, पण पेत्राने कधी सिरियस घेतलं नाही. पण बायबलमध्ये असं म्हणतं, लुकाचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि वचन 32 मध्ये येशू ख्रिस्त त्याला सांगतो की पेत्रा, पुढील दिवस कठीण आहे तुझ्यासाठी, पुढील सेवा कठीण आहे तुझ्यासाठी, पुढील काळ, पुढील महिने, पुढील दिवस तुझ्यासाठी अतिशय कठीण आहेत. का कठीण आहे? कारण शैतानाने तुझी मागणी माझ्या जवळ केली. लुकाचं शुभवर्तमान 22वा अध्याय वचन 32 मध्ये असं म्हणतं, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी पित्याकडे विनंती केली आहे. आणि तू पाठीमागं वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. ही पण जाणीव त्याला कधी करून दिली? येशूने त्याला सांगितलं, पेत्रा, तू 3 वेळा माझा इन्कार करशील. नाही प्रभू, तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, पण तुला सोडणार नाही. तोच पेत्र येशूला पिलाताने धरल्यानंतर म्हणतो, मी त्याला ओळखत नाही. तो कोण आहे मी त्याला ओळखत नाही, त्याची माझी ओळख नाही. इतक्यात कोंबडा आवरला. येशू आणि पेत्राची नजर एक झाली. पेत्र बाहेर जाऊन मोठ्याने रडतोय. ही जाणीव त्याला होण्याच्या अगोदर बायबलमध्ये असं म्हणतं, येशूने त्याला सांगितलं, पेत्रा, शिमोना, शिमोना, तुला गव्हासारखं चाळावं म्हणून शैतानाने माझ्याकडे मागणी केली. वचन 31 मध्ये 32 मध्ये असं म्हणतं, पण तुझा विश्वास जाऊ नये म्हणून मी पित्याकडे विनंती केली. काय तुमचा विश्वास जाऊ नये म्हणून येशूने कधी प्रार्थना तुमच्यासाठी केली का? काय तुम्हाला जाणीव आहे का? तुम्ही निवडलेले आहात आणि तुमच्याद्वारे देव हे काम करून घेणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात? मंडळीसाठी कोण आहात? सेवकासाठी तुम्ही कोण आहात? बसलेल्या अनेकांना बोलायचंय, तुम्ही सेवकासाठी कोण आहात? आधारस्तंभ आहात, मदतनीस आहात, पुढारी पण तुम्ही आहात, मित्र तुम्ही आहात का शून्यकरी स्त्री सारखं मन तुमच्याकडे आहे? कोण आहात तुम्ही? सेवकासाठी कोण आहात? चर्च साठी तुम्ही कोण आहात? मंडळीसाठी तुम्ही कोण आहात ते ठरवायचं आहे. जसं तुम्ही ठरवता त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी प्रार्थना करेल की तुझा विश्वास जाऊ नये. तू ज्यावेळेस मागं वळशील त्यावेळेस आपल्या भावांना स्थिर कर.
ही जाणीव परमेश्वराने पेत्राला करून दिली. जसं येशूला धरून दिलं गतशेमनेच्या बागेमध्ये, 11चे 11 शिष्य लोक पाठीमागे गेले, आपापल्या घरी गेले, कोणी कोणी आपापल्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये स्थिर झाले. पण परमेश्वराची कृपा अशी झाली की पुन्हा पेत्राच्या द्वारे सर्वांना परमेश्वराने एक केलं. पहिल्या सदीची मंडळी. प्रियानो, महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, मोशेला कधी जाणीव झाली की देव अशक्य गोष्टी शक्य करून सेवा पूर्ण करतो. मोशेने पहिले 40 वर्ष घालवली या विचारामध्ये घालवली की तो कोणीतरी आहे. पहिले 40 वर्ष यामध्ये घालवली, मी कोण आहे. कारण तो कोणाचा पुत्र म्हणून उभा राहिला होता, फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून तो उभा राहिला. म्हणून त्याला 40 वर्ष लागली स्वतःचा विचार करायला की मी कोण आहे. दुसरे 40 वर्ष त्याला ही लागली समजायला की मी काहीच नाही, काहीच नाही प्रभू, मी काहीच नाहीये, मी बोलका नाहीये, मी जड जिभेचा जड ओठाचा आहे प्रभू. आणि नंतरचे 40 वर्ष त्याला हे समजायला लागलं की देव काहीच नसणाऱ्याद्वारे अद्भुत काम करून घेणारा परमेश्वर आहे. 40 वर्ष लागले समजायला. 120 वर्ष त्याच्या जीवनातील त्याला जाणीव 3 टप्प्यामध्ये झाली. पहिले 40 वर्ष लागले मी कोणतरी आहे, दुसरे 40 वर्ष लागले मी कोणीच नाही, आणि तिसरी 40 वर्ष त्याला समजायला लागलं देव ज्याच्या तो असं म्हणतो मी काहीच नाही ना, त्याच्याद्वारे देव अद्भुत काम करायला लागला. त्या देवाचं धन्यवाद. ही देणगी, ही जाणीव त्याला पहिले 80 वर्ष जीवनातून निघून गेल्यानंतर शेवटचे 40 वर्षामध्ये त्याला समजलं काहीच नसणाऱ्याद्वारे देव काम करतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याची मर्यादा ठाऊक आहे की तुम्ही किती वर्ष जगणार आहात, मग तुम्हाला कधी जाणीव होईल. काही जाणीव होण्याची देणगी परमेश्वर तुम्हाला कोणत्या वर्षी देणार आहे. काही लोक म्हणतात वय गेलं पण सोय नाही आली. वय गेलं पण ख्रिस्त मिळवला नाही, सेवा केली नाही, जग मिळवलं, ख्रिस्त विसरला. काही ती देणगी तुम्ही अशीच वापरणार आहात का. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक उत्तम देणगी ही पित्यापासून आहे, आणि उत्तम देणगी देवाने तुम्हाला द्यावी. जाणीव करून देणारी देणगी देवाने तुम्हाला द्यावी. म्हणून या दिवसामध्ये सर्वात मोठी देणगी प्रभूकडे धारण करा. कोणती? की प्रभू मला शुनेम करेल स्त्री सारखं मन दे. माझ्या सेवकाची भौतिक गरज काय आहे, ती अपूर्णता मला पूर्ण करायची. मग त्यासाठी मला कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल, मला अनेक गोष्टीची परीक्षा द्यावा लागेल. पण प्रभू मी आजपासून एक निश्चय करते, मी आजपासून एक निश्चय करतो की प्रभू माझ्या सेवकाचं घर बांधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. जस तुम्ही हा संकल्प करता, लक्षात ठेवा तुमच्या सेवकाचं घर बांधण्यासाठी देव तुम्हाला कृपा देणार आहे. तुमच्या हाताला देव यश देणार आहे. तुमच्या जीवनाचा संकल्प देव पूर्ण तेव्हाच करणार आहे जेव्हा तुम्ही सेवकाचं घर बांधायला आजपासून, फक्त वचन ऐकून विसरायचं नाही. आजपासून एक निर्णय करताल, प्रभू जर माझ्या सेवकासाठी तू जर व्यवस्था केली आहे प्रभू, त्याच्यातला वाटा प्रभू मला दे. एक छोटस ओझ उचलणार वाटा मला दे. मला ही सेवकासाठी काहीतरी योगदान करण्याचं, चांगलं काम करण्याची सेवा प्रभू मला दे. म्हणजे प्रभू या दिवसात माझ्या सेवकाला मी आनंदी राहताना पाहिल, समाधानाने सेवा करताना मी पाहिल, आशीर्वादाने भरताना मी पाहिल, आणि तो वाटा प्रभू मला दे. बायबल मध्ये शुनेम करीन स्त्री, तिच्या नंतर चर्च मध्ये शुनेम करीन स्त्री बनायला प्रभू मला मन दे. आज तुम्ही निर्णय करा, माझ्या सेवकाची गरज काय आहे हे ओळखून
प्रार्थना करा, प्रभू माझ्या पतीने, माझ्या मुलाने, माझ्या मुलीने, माझ्या जावयाने, माझ्या सुनाने, माझ्या नातवंडाने, माझ्या आई वडिलाने प्रभू माझ्या विचाराशी सहमत व्हावं आणि माझ्या सेवकासाठी सुंदरशा घराची व्यवस्था करावी, यासाठी प्रभू मला शुद्ध मन तू दे. ती देणगी प्रभू मला दे. देवसे विचार तुम्ही करता, लक्षात ठेवा, देव तुम्हाला सहाय्य करेल. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो, आपल्या स्वतःला जाणीव होण्याच्या देणगीमध्ये तयार करा, म्हणजे माझा देव हे जाणीव झालेल्या देणगीमध्ये तुमचा आतोनात सामर्थ्याने भरून देव उपयोग करेल. प्रभू क्रय वचनाने देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.